तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आयश व्लॉगर. आज चाललो आहे मी आमच्या गावाला. म्हणजे गावाला बोलू शकत नाही, तर आपण असं फिरायला चाललो आहे. तर आपण जरा आता व्ह्यू बघत जाऊया. बघू शकता तुम्ही ढग वगैरे किती खाली आलं. इथे एक बघा झरणा आहे छोटासा. मग परत माझ्या रस्त्यात पुढे हे झालं की गाडीची खिडकी साईडची ओपन होती, तर पाणी सगळं आतमध्ये आलं. तर मी पूर्ण भिजून गेलो. तर अख्खी गाडी आतून भिजलेली होती. मग घरच्यांचे 2 शब्द ऐकून मी परत आम्ही मंदिरात पोचलो. तर तुम्ही इथं बघू शकता पाऊस लय चांगला चालू होता. धन 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 नुसतं की इथं आपले 2 मेहमान थांबलेले आमच्या स्वागतासाठी. मग परत आम्ही थोड्या वेळात नारळ सोलायचं चालू केलं. तिथे एक कायमचं हे असतं, एक नारळ सोलायचं. मग परत आम्ही आमचं नैवेद्य वगैरे सगळं दाखवला. गुलाल वगैरे सगळ्याला व्हायला देवांना. आणि परत पाया बिया पडलो आम्ही. तरी पाऊस चालूच होता मित्रांनो, पाऊस थांबला नाही. पाऊस कंटिन्यू चालू होता. मग मी पण थोडा गुलाल वगैरे व्हायला. मग थोडंफार स्वतःला दाखवलं, तो कसा दिसतोय म्हणून. पण हे महादेवाच्या पिंडावर लय भारी पाणी मित्र पडत होतं, एकदम शांतीत. परत आम्ही साईडला जाऊन थांबलो चिपळूणच्या घाटात, कारण आम्हाला दुसऱ्या स्थानावर चिपळूणमध्ये जायचं होतं. पाऊस लय यायला लागला तर गाडीत बसलो. मग परत आम्ही पोचलो लगेच की मंदिराच्या इथं चिपळूणमध्ये. तर इथलं हे मंदिर लय भारी आहे मित्रांनो. तुम्ही अख्खा परिसर बघा, एक नंबर परिसर आहे. शांतता लय असते या मंदिरात. मग आम्ही तिथंच बसलो, थोडा वेळ आराम केला. पप्पा मम्मी पण बसलेले. तसंच परत मी थोडं जवळ बघितलं, इथे एक उंदीर मामा होता, तिथं खेळत होता. मग परत आम्ही पोचलो फोटो बिटो काढायला थोडं, कारण आमचं सगळं झालेलं होतं फिरून वगैरे म्हणजे देवारापासून. परत आम्हाला लागली भूक, तर मी घेतलं एक कणीस, चांगलं चटणी मीठ लावलं त्याला. परत गाडी मी घेतली आणि मग आम्ही पोचलो आमच्या घरी.